स्टेटस, फेसबुकला पोस्ट जर टाकली तर मला वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून आज कुणाच्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि असा एकही ठेवीदार नाही की त्याच्याकडे स्मार्टफोन नसेल. प्रत्येकापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. म्हणून आजची बैठक झाल्यानंतर 2 दिवस आपल्या व्हॉट्सअपचं स्टेटस आपलं आंदोलन असलं पाहिजे, आपल्या फेसबुकची पोस्ट आपलं आंदोलन असलं पाहिजे की जेणेकरून आपला प्रचार आणि प्रसार स्वतः आपल्याला करायचा. कारण मी माझ्या स्वतःसाठी पोस्ट टाकतोय, लोकांसाठी नाही. अरे आपण ह्याच्या वाढदिवसाची पोस्ट टाकतो, त्या नेत्याची वाढदिवसाची पोस्ट टाकतो आणि आपल्या हक्काच्या पैशासाठी जर आंदोलन असलं तर आपण फक्त बागेची भूमिका घेतो आणि घरी बसल्यानंतर फक्त फोन लावतो. काय अपडेट आहे, न्यायालयाचे पैसे कधी येणार आहेत, सायरामचे पैसे कधी येणार आहेत. आणि काही काही ठेवीदार तर असे आहेत, भैया तुम्ही म्हणले होते ना 15 दिवसांनी पैसे येणार आहेत आणि तो ठेवीदार कुठेही कधी, बरोबर ना सचिन, कधीच कुठे रस्त्यावरती येत नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, आपला लढा हा आपल्याला स्वतःला लढायचा आहे. आणि त्या दिवशी जी काय आचारसंहिता असेल, रास्ता रोको हा लोकशाही पद्धतीने आपल्याला करायचा आहे. कुठलाही हिंसक वळण त्याला येता कामा नये. रस्ता जाम झाल्यानंतर का मुख्यमंत्री त्याची दखल घेणार नाही, का गृहमंत्री त्या खात्याची दखल घेणार नाही. परंतु तेवढ्या ताकदीने आपल्याला रस्त्यावरती यावं लागेल. नाहीतर अपडेट घ्यायला 200 फोन आणि रस्ता रोकोला 50 लोक. असं होता कामा नये. मला एक सांगा, आज आपण इथं बैठक ठेवली. सर्वप्रथम या बोलण्याच्या ओघामध्ये मी विसरून गेलो की लढाई लढत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आर्थिक चा विषय येतो. आज ही बैठक जर आपल्याला कुठं घ्यायची लागली असेल तर आपल्याला पैसे द्यावे लागले. परंतु मी सर्व ठेवीदारांच्या वतीनं बैठक घेण्यासाठी हे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं. ते आमचे मार्गदर्शक यांचे मी सर्व ठेवीदारांच्या वतीनं तुमचे आभार द्यावं लागले. आपलं मंगल कार्यालय देऊन सगळं बैठक व्यवस्थित सुद्धा त्यांनीच केली. त्याच्याबद्दल ठेवीदाराच्या वतीनं त्यांचे आभार. आपलं आभार याच्यासाठी की याच्या पुढे लागणार असणारे मन सुद्धा आलं आपल्या आंदोलनामध्ये. आज आपण इथं बैठक ठेवली. माझी आपल्याला विनंती आहे, 22 तारखेला जो रस्ता रोको होणार आहे, प्रत्येकाने आपल्या घरातल्या 2 माणसाला जरी घेऊन आलो तर आपल्या बीडची ताकद हजारोवर राहणार. मला सांगा, 22 तारखेला रस्ता रोकोला सगळे यायला तयार आहे. प्रत्येकाने हात वरती करून सांगावं. ही जबाबदारी सुद्धा आपली आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यातले फक्त 1 किंवा 2 तास आंदोलनासाठी द्यायचे. आंदोलनात आल्यामुळे काही केस होणार नाही. आंदोलनात आलो म्हणून काय आपले पैसे मिळणार नाहीत असंही नाही. पहिले हे अपवाद ते कुठे सोडायचे, बरोबर ना काका. आपलं पहिलं उपोषण करत त्यावेळेस मी ज्यावेळेस पहिल्यांदा उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मी आभार मानीन. माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं होतं जिजाऊचा ठेवीदार ज्ञानराजाचे 7-8 लोक द्यायचे त्यावेळेस. अरे मॅडम 7-8 जण होते तुम्ही पहिल्यांदा. त्याच्यानंतर ज्यावेळेस कलेक्टर आणि अडचण ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला आले आणि 1 तारखेचा विषय ठरला त्यावेळेस जिजाऊचे 200 आणि ज्ञानराजाचे 2000 लोक कलेक्टर ऑफिसला आले. ठीक आहे, प्रत्येक जण स्वार्थी असतं, असावं. परंतु जर एखादं आंदोलन त्या तारखेला जर दिलेली तारीख त्यांनी पाळली नाही 14 त्याची, त्याच्यानंतर जर आंदोलन ठेवल्यानंतर तेवढीच संख्या 2000ची यायला पाहिजे. पण त्याच्यानंतर संख्या वाढली फक्त फोनची. अक्षरशः माझ्या कानाची ट्रीटमेंट चालू होती. मी मराठवाड्याचा दौरा केला, प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आलो, प्रत्येकाच्या शाखेपर्यंत जाऊन आलो, प्रत्येकाच्या वेदना समजून घेण्याचं काम केलं. माझ्या मोबाईलमध्ये असे काही मेसेजेस आहेत की आम्ही जीवन संपवतोय, आमचं जगून काही उपयोग नाहीये, परंतु त्यांना धीर देण्याचं काम एक तुमचा लहान भाऊ म्हणून मी केलं. कारण जीवन आपले पैसे येणार नाही आणि आज आपली एवढी ताकद झाली, आपण सगळे मिळून त्यांचा जीव घेऊ. त्याच्यामुळे कोणी जाणार नाही की मी असं करीन आणि मी तसं करीन. ज्याला कुणाला असं वाटेल त्यांनी मला फोन करायला, तुमच्या अगोदर कानाखाली मारायला सगळ्यात पहिले मी उभा असतो. बरोबर ना काका? बरोबर. कुणीही हताश व्हायचं नाही.
हक्काचे घामाचे कष्टाचे पैसे तर आपल्याला ते मिळवायचे. त्याच्यामुळे हा लढा आपल्याला सुरू ठेवायचा. आणि आंदोलनाच्या नावाखाली जर कोणी पैसे मागत असेल, त्या वकिलाची फीस द्यायची, हा वकील आपण लावलाय, तर कोणत्याही व्यक्तीला पैसे द्यायचे नाही. कारण आपल्यासाठी जे वकील लागणार आहेत, ऍडव्होकेट आवटी आहेत, ऍडव्होकेट कदम आहेत, ऍडव्होकेट बोरा आहेत, ऍडव्होकेट सावंत आहेत. एकही वकील आपल्याकडून पैसे घेणार नाही. आणि ज्या दिवशी पैसे लागतील, अरे मला माहिती आम्ही 100 रुपये जरी केले, एवढा मोठा न्यायालयाचा ठेवीदार वर्ग आहे. जिजाऊचे 1600 लोक आहेत, न्यायालयाचे 1,40,000 ठेवीदार, बरोबर ना. आणि आज अशी वेळ आलेली आहे, प्रत्येकाला सगळ्याचे पैसे पाहिजे. त्याच्यामुळे 100 रुपये कोण देणार नाही. ज्यावेळेस वकिलाला लागतील त्यावेळेस आज नाही. त्याच्यामुळे ही सुद्धा तयारी आपण ठेवली पाहिजे. आणि येणाऱ्या 22 तारखेला माझी या माता भगिनींना विनंती असणार आहे, कारण तुमची शक्ती काय करू शकते हे सगळ्या जगाने बघितलंय. आंतरवाली जे काय घडलं होतं ते, त्याच्यामुळे तुम्ही आमच्या समोर असला पाहिजे. आपल्यापेक्षा 5 महिला आंदोलनामध्ये जास्तच असल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत रास्ता रोको सुटणार नाही. ठोस निर्णय काहीतरी जोपर्यंत होत नाही. त्यांनी आपल्याकडून 15 दिवसाचा जो वेळ घेतला होता, आरोपींना अटक करून त्यांनी अटक केले 4 कर्मचारी. कर्मचाऱ्याला अटक करून आपले पैसे मिळणार नाही. यशवंत कुलकर्णी आणला पाहिजे, परमने आणला पाहिजे, बियाणे आणला पाहिजे, बबल शिंदे आणला पाहिजे. पोलिसांना हे माहितीच सगळे. कुतुब चाचांनी जे सांगितलं, कुतुब चाचांनी एक खूप चांगला विषय सांगितला की जिल्हा पोलीस अधीक्षक कसे. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही लढा लढतोय. ज्या वेळेस मी एसपी साहेबांकडे जायचो, कालांतराने मला असं कळालं की मी गेल्यानंतर माझ्या पाठीमागं काय नाही. मी गेल्यानंतर सांगितलं जायचं की सचिन ओबाळे आल्यानंतर उठत नाही, आम्ही काय करू. त्यावेळेस ते सगळे संपर्क होते. आणि कुठंतरी चर्चा व्हावी म्हणून आम्ही एसपी साहेबांच्या मध्यस्थीनं सुरेश कुटे यांच्या बरोबर चर्चा करत होतो, विश्वास ठेवत गेलो. परंतु त्या विश्वासाला तडा देण्याचं काम सुरेश कुटेंच्या माध्यमातून वारंवार होत गेलं. आज आपली एकच प्रमुख मागणी आहे की सुरेश कुटेंच्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या लवकरात लवकर विकाव्यात. त्यांचा जो काही गुन्हा त्यांच्यावरती झालेला आहे तो फास्ट ट्रॅक वरती लवकरात लवकर चालवावा. आणि राहिलेलं 22 तारखेला बोलू. आज बोलले की पुन्हा ते फिल्डिंग लावतात, बरोबर ना. आणि सगळ्यात महत्वाचं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर आपली सगळ्यांची बैठक होणार. ज्याला शक्य होईल त्या सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि त्याला सुद्धा काही आचारसंहिता असणार आहे. त्याच्यामध्ये 10-15 जे काही तज्ञ लोक आपण निवडणार आहेत, तेच लोक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करतील. परंतु आपल्या व्यथा त्यांच्यापर्यंत कळल्या पाहिजेत म्हणून आतापर्यंतच्या बैठका हॉलमध्ये झाल्यात. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबरची जी बैठक होईल, त्यांच्या त्यांचे घर बघितलं 1-1 एकर मध्ये, बरोबर ना का. त्याच्यामुळे आपली बैठक मराठवाड्यातल्या ठेवीदाराची हॉलमध्ये होणार नाही. जी काय बैठक होईल ती समोर होईल, जी काय चर्चा होईल ती लाईव्ह होईल. बंद खोलीमध्ये चर्चा होणार नाही. आणि ठेवीदारांची ताकद प्रशासनाला जाग येणार नाही. प्रशासन हे कुंभकर्णासारखं झालेलं आहे, 70 प्राण्यासारखं झालेलं आहे. जोपर्यंत आपण गांधीगिरी केली, आईच्या मार्गाने आपण आंदोलन केलं, आता भगतसिंगांच्या मार्गाने आपलं 22 तारखेला एक तुमचा लहान भाऊ, तुमचा मुलगा म्हणून तुमचा आशीर्वाद तुम्ही फक्त माझ्या पाठीमागे राहू द्या. तुम्हाला याच्या अगोदर एक शब्द दिलेला, तुमचे पैसे भेटेपर्यंत हा लढा मध्ये थांबणार नाही. आरोप होत असतात. ज्येष्ठ मंडळींना मार्गदर्शकांना मला सांगितलंय, लोक कोणत्या झाडाला दगड मारतात, आंबे. बाबळीला कुणी दगड मारत काही महानगर 200-250 किलोमीटरवरती मॅसेज टाकून ठेवीदाराची दिशाभूल करण्याचे काम करतात. परंतु आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे तुमच्यासाठी लढणार आहेत आणि शेवटपर्यंत लढणार आहेत आणि तुमचे पैसे न घेता लढणार आहेत. आमचे मार्गदर्शक
आता रस्ता रोकोचा रस्ता रोकोसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शहरातल्या आणि बीड तालुक्यातल्या लोकांनी 11 वाजता यायचे आणि आता व्हायला नको बीडचे लोक 500 आणि बाहेर आलेले 2000. त्याच्यामुळे सगळे जातीनं आणि आपल्या घरचं कार्य समजून प्रत्येक जण येतात. आता मी आपल्याकडनं परत एकदा शब्द घेतो, येतात का? आणि तुम्ही जर येत असाल तर रस्ता रोको नाही तर ते उद्या घ्यायला जातो. प्रत्येकानं आपल्यासाठी यायचंय, आपल्या घराचं काम आहे म्हणून यायचंय, आपल्या घरातल्या व्यक्तीला घेऊन यायचंय. आपल्या आजूबाजूला शहरामध्ये 5 घराच्या पाठीमागे एका बँकेतला ठेवीदार आहे. आपल्या शेजारी आपण जर एखाद्या कॉलनीत राहत असतो तर 5 घरं गेले की 6व्या घरात बँकेचा ठेवीदार आहे. त्याच्यामुळे कॉलनीमध्ये जात असताना, फिरताना, दुकानावर जात असताना, काही वस्तू घेत असताना हप्ता रुपयाच्या संदर्भामध्ये ठेवीदाराला जागृत करून 22 तारखेला येण्याचा संदेश द्या सकाळी 11 वाजता. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शन ज्यांनी जिजाऊच्या संदर्भामध्ये न्याय आणि रस्त्यावरची लढाई आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन ज्यांनी केलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन मला त्यांचं असतं असे भावना यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि दिशा कशा रीतीने पुढे घेऊन गेलो पाहिजे ते सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं माणूस सगळ्यात नालायक माणूस आहे ठेवीदार आहे बीड जिल्ह्यामध्ये. कलेक्टर तुम्हाला पण सांगितलं ठेवायला, चांगल्या वकिलाकडे गेले वकील म्हणून तुम्हाला पण सांगितलं ठेवायला. म्हणजे सगळ्यात मोठं माणूस ठेवीदार आहे. पण मी एसपी साहेबांना सांगितलं या बँकेमध्ये जिल्ह्याचा डेप्टी कलेक्टर पैसे ठेवतो, मी का देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही लालची आहात तर ठीक आहे, आम्ही लालची सगळं आम्हाला द्या. जे पैसे कोण पडायला त्याला कोण सांगतो लालचीत ना आम्ही, आम्हाला सजा द्या. आमच्या वेळेला सुद्धा मला म्हणतात की आम्ही सगळं पडलो पैसे टाकले, तो आमचं भांडवल घेऊन पळून गेला, त्याला कोण थांबणार. अशा प्रकारचा नालायकपणा शासन आणि प्रशासनामध्ये चालतो. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. तुम्ही पुढाऱ्याच्या नादी लावू नका आणि त्याच्यावर काहीतरी करू नका. त्याचं कारण सांगतो, सगळ्यात नालायक आणि मूर्ख आपण असं प्रशासन म्हणतं तर आपण रस्त्यावर उतरायचं. तुम्हाला संघर्ष केला तर तुमचे पैसे, आणि तुम्ही संघर्ष नाही केला तर तुम्हाला दमडी मिळणार नाही. म्हणजे नाही. मी अभ्यास करायला संस्था पडल्या त्यांचे भूलखात पडले दिसतात पोलीस सांगितलं आम्हाला नाहीतर भूलखात सगळे पडले. त्यामुळं सचिन उबाळ्यांनी जो काय संघर्ष उभा केलेला आहे त्याच्यामध्ये पाठीशी उभा राहा. दुसरी गोष्ट आपण चोर नाही. आमच्याकडे जात आम्हाला तुमचे पैसे माझे पैसे दिले पहिल्यांदा माझ्या मुलीचं लग्न काही सांगता नाही. खरी पण सांगितलं नाच म्हणून दिला. मी सुद्धा आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. अशी मुलगी मला जीव वाटतो कसं असतं टाईम येतो त्याला माहीत असतं. पण आता आपला टाईम आलेला नाही. वेळाला नव्हते बिलकुल आलेच त्यांनी मला सांगायचं माझे कुठे निवडले एवढे पैसे कुठेही माझे एवढे पैसे निवडले असे खाली पण सांगायचं आपण पुढे आणि जे पैसे तुमचे ते पुढे येत नाही. तुमच्या वयात वाईट नाही. आपला कष्टाचा वाईट आपला 100% मिळणार. म्हणून तुम्ही मागं हटतो. त्यांना पैसे मिळण्याची गॅरंटी कमी. आतापर्यंत ठीक होतं 8 दिवसात देतो 15 दिवसात देतो 2 दिवसात देतो. पण आता तुम्ही पोलीस केस केली. आज 35 गुन्हे झाले आजच्या तारखेनुसार. आता गुन्हा नोंद झाल्यानंतर तुमचे पैसे कोर्टातून मिळणार. तुमचे पैसे शासनाने तोडगा काढला तर मिळणार. कुठे पैसे आता वाटू शकत नाही. त्यामुळं तुम्ही संघर्ष करायला थांबले पैसे बुडायला पण सांगतो.
त्यामुळे मी एवढंच संदेश आणि सल्ला एवढाच मानत 3 जुलै 2023 ला आंदोलन नोंद झाला जिजामाता 6 महिन्यांनी आधी सन्मानित केले आम्ही कसे केले त्यांनी सांगितलं हे करा त्यांनी सांगितलं ते करा मग 7व्या महिन्यानंतर आम्ही वकील बघितलं वकील बघून कॉन्ट्रॅक्ट टाकले आम्हाला म्हणजे तुम्ही आरोग्य चालू लावून काढलं अरे म्हणलं आमचा जीव सोडतोय ना त्याच्या बायला जुळायला पाहिजे नाही त्याच्या बायला जुळायला पाहिजे म्हणून प्रत्येक आरोग्य जागे रॉकी फाईट केली झाली आणि हायकोर्टात लावले सगळ्यात मोठी गंमत मुंडेश्वर साहेब खाडेला 60 दिवस झाले नोंद आणि सरकारी कर्मचाऱ्याला चार्जशीट दाखल करायचं असेल तर सरकारची परवानगी लागते कुणाची सरकारची आपला अहवाल केला अजूनपर्यंत नाही म्हणजे खाडे उद्या परवा तुम्हाला राष्ट्रपती दिसत म्हणजे कायदा आणि जर आम्ही आठवत नसलं तर 8व्या दिवशी तो व्हायला 150 लोक घेऊन आम्ही कोर्टात तयार करतो कोर्टाने नोटीस घातलं ते म्हणजे घालू नका आम्ही 3 दिवस वाढवून देऊ म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की एकजूट हा तुमचा विषय आणि तुम्ही एकजूट तयार राहिले रस्त्यावर उतरले नाही तुमचे पैसे बुडाले नुकसान हे गॅरंटी सांगतो म्हणजे आधी कटू शकते आणि हा लढा असताना रस्त्यावरचा आणि कोर्टाचा लढा हे तुम्हाला लढावंच लागतं एसबीआयने नाही अंतर्गत तुम्हाला प्रस्ताव तयार करावा लागेल जे की तुम्ही प्रॉपर्टी शोधता चांगली गोष्ट कुठेची प्रॉपर्टी शोधता कुठेचे पाहुणे पाहुण्याची यादी काढा संचालकाची यादी काढा जे कोणते कुलकर्णी वगैरे त्यांच्या पाहुण्यांची यादी काढा सगळी यादी तयार करा आणि ती तक्रार द्या की आम्हाला संशय ते पैसे सुद्धा यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आमचा संशय हिस्सा जप्त करा म्हणजे तुम्ही आज गेलं काढ तुम्हाला 6 महिने काम नाही काल आणि कोर्टात गेला आम्हाला आजच करायचं कोर्टाला द्यायला पाहिजे कुठल्या जिल्हा कोर्टात हायकोर्टात असेल म्हणून तुम्ही डॉक्युमेंट एकच पिरियड ठेवा कधीच कोणी बोलायचं नाही एसपीला नाही कलेक्टरला काय नाही जे बोलायचं कागद बोलायचं हातपात घ्यायचं म्हणजे आमच्या वकिलांनी सांगितलं ते तुम्हाला सांगायचं ते तुम्हाला 3 महिन्यांनी कामं घ्यायचं आज येणार त्यामुळं एकजूट राहा वकिलांचा सल्ला तयार केला एका दिशेने चाला आणि तुम्हाला नक्कीपणे यश मिळणार आहे आम्हाला मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे तुमचं याच्यासाठी बघितलं चांगलं की त्यांच्या प्रॉपर्टी आमच्या डावामध्ये प्रॉपर्टी आहे स्वतःची बाजू जेलमध्ये ठेवली आणि तो इतका नाराज माणूस सांगायला लाज वाटतो तरी सुद्धा आपला पोलीस प्रॉपर्टी तुम्हाला काय मिळणार मग 1 रुपया 1 दिवस या जिल्ह्यामध्ये टूर तयार झाली ना मल्टीसीट वाले बंद झाली पाहिजे त्याला धाक असला पाहिजे अजून 5 साहेब अजून साहेब आपले जे मित्र आहेत त्यांना सांगा न्यायालयाला पैसे काढा आमच्या पालकांना सांगितलं न्यायालयाला उठणार आहे म्हणून भाग बसलेले न्यायालयामध्ये भारी माणूस माझे पैसे जाऊन पण त्याला 100 ग्राहकाचे फोन आहेत कुणाला डिग्नी एजंट म्हणून त्या डिग्नी एजंटचं बरं का त्यांचा तुमचा मोर्चा झाल्यानंतर त्यांचे शपथपत्र तयार करा बरं का डिग्नी एजंट त्यांना मी सल्ला दिला होता एक शपथपत्र तयार करा हे अशा प्रकारे कोर्टात चालू आहे फक्त की त्यांचं शपथपत्र तयार करू कुणाचं आहे माझ्याकडे एवढे ग्राहक आहेत तुमचे ग्राहक आहेत प्रकरण असं कोर्टामध्ये गेलेले हे सगळं व्यवहार आहे आणि ते पैसे मिळाल्याशिवाय मी तुम्हाला रुपये देऊ शकत नाही कृपया मला कुणीही टॉर्चर मानसिक संताप कुणीही देऊ नये अशा प्रकारचं सराव मी त्यांना संरक्षण माझ्या वैयक्तिक पैसे मी सहन करेन शिवाजीराव काय करायला आता मला जर 10 लोकांचे पैसे घेतले 10 लोकांची जात म्हणून डिग्री एजंट आहे ते तुम्ही सगळ्यांनी नाही मग भेटत त्रास आहे ना मी जीवन सांगून करायचं तुम्हाला एकच माणूस फोन करतो 100 आपला मोर्चा या मोर्चाला जास्तीत जास्त ऐक ना मित्राला आणायची गरज नाही आपली बायको आपली तुम्हाला खरं सांग 4 वर्षांनी पुरा असताना घेऊन मांडी घालून बसतो ते तुमचं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी शेजाऱ्याला आणण्यापेक्षा स्वतःची बारी
स्वतःचे 2 लेकर कान बाळले असतं ना घेऊन येतो. त्यांनी काय होतं वातावरण बिलकुल आपण काय करू नये, आपण काय राजकीय कार्यकर्ते नाही, आपण आपल्या हक्कासाठी मानतो. प्रत्येक मोर्चा प्रत्येक आंदोलन यशस्वी झालं तरच आपल्याला पुढं न्याय मिळणार आहे. प्रशासन काय करतं जिजाबातून आम्ही सगळं आणवलंय, आम्हाला कोणीही मदत केलेली नाही, कोणी सुद्धा आम्हाला मदत करत नाही. आमची यासाठी बाहेरच्या अधिकारी येते त्यांनी फक्त लेवल बदललं, तिरुमलाचं तिरुपती केलं, तेच आयजी साहेबांकडे मंगळ साहेब याचं पुनर्गठन करा, महिना झाला अजून काहीच नाही. म्हणजे सांगायचा उद्देश सरकार आणि प्रशासन मल्टीस्टेट ठेवीदारांच्या बाबतीमध्ये संवेदनशील नाही. त्यांना करावं लागलं, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याचा फायदा आपल्याला घ्यावा लागला. राजकीय कोणतंही भाष्य न करता नुसतं एकजूट करा, मारून आपलं काम त्यांना करावं लागतं. त्यामुळे 22 तारखेचा मोर्चा आहे विशेष करा आणि सर्वांच्या भल्यासाठी आहे. राग मंचामध्ये जा, टिंगरे पाटला सांगितलं आणि रस्त्यावर या आणि पैसे मागा, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. पुन्हा समोर भेटू. जय हिंद जय महाराज. कार्यक्रमाला त्यांना काही खातं